नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण कॉन्झर्व्ह जीन हा जो काही टॉपिक आहे तो डिस्कस करणार आहोत आणि या टॉपिकच्या नोट्स मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलमध्ये अपलोड केले आहेत. जर तुम्हाला ते नोट्स जर वाचायचे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तर तुम्ही ते नोट्स वाचू शकता आणि प्रिफर करू शकता. तर चला तर आजचा व्हिडिओ सुरुवात करूया. द कॉन्झर्व्ह जीन म्हणजे काय, जे असे जीन असतात की आपल्या बॉडीमध्ये अनचेंज असतात थ्रू आउट दी इव्होल्युशन अक्रॉस दी डिफरंट स्पेसेस. म्हणजे वेगवेगळ्या डिफरंट स्पेसेसमध्ये हे इव्होल्युशन होत असतं, पण ह्या जे काही कॉन्झर्व्ह जीन असतात ते आपल्या बॉडीमध्ये रिमेन चेंज, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही आणि तसंच ते लार्जली अमाऊंटमध्ये आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. दिस सिमिलॅरिटी इंडिकेट दॅट द जीन प्ले अ क्रिटिकल रोल इन ॲन ऑर्गॅनिझम, बेसिक फंक्शन अँड सर्वायवल. आणि हे जे काही याच्या सिमिलॅरिटी जर आपण पाहिलं, जर याचं काही फंक्शन वगैरे जर पाहिलं तर ते ऑर्गॅनिझममध्ये बेसिक काही जे काही फंक्शन वगैरे असतील, DNA रेप्लिकेशन असेल किंवा DNA पॉलिमराईजमध्ये त्याच्यामध्ये जे काही DNA किल करण्यासाठी किंवा DNA लायगेज वगैरे हे जे काही जे कॉन्झर्व्ह जीन आहेत तर त्याचा वापर करून आपण वेगवेगळे जे काही सेल्युलर प्रोसेस वगैरे असतील त्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस असेल, अशा वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये हे जे काही कॉन्झर्व्ह जीन आहे त्याचा वापर केला जातो आणि सर्वायवलसाठी जे काही कॉन्झर्व्ह जीनचा वापर केला जातो. द म्युटेशन इन दिस जीन आर ऑफन डिट्रिमेंटल अँड कॅन बी सिलेक्टेड अगेन्स्ट बाय नॅचरल सिलेक्शन. आणि हे जे काही म्युटेशन त्याच्यामध्ये या जीन्समध्ये घडून येतं त्याच्यामुळे जे काही नॅचरल सिलेक्शन वगैरे असेल त्या जीनचं वगैरे, तर ते जास्त प्रमाणामध्ये त्याच्या अगेन्स्ट हे केलं जातं. तर आपण जर याचं फंक्शन जर पाहिलं तर मेनली जर आपण पाहिलं तर कॉन्झर्व्ह जीन ह्याला as a typical for the initial protein involved in the fundamental cellular process like a DNA replication. आणि हे जे काही कॉन्झर्व्ह जीन आहेत ते इसेन्शियल प्रोटीन मानले जातात, जेणेकरून जे काही सेल्युलर प्रोसेस वगैरे असतील आपल्या बॉडीमध्ये किंवा एखाद्या सेल्समध्ये, तर त्याच्यामध्ये DNA रेप्लिकेशन करण्यासाठी जर DNAचं रेप्लिकेट करायचं असेल, जर DNAच्या कॉपीज वगैरे तयार करायच्या असेल तर कॉन्झर्व्ह जीनचा वापर करून ते DNA रेप्लिकेशन हे केलं जातं. तसंच प्रोटीन सिंथेसिस करण्यामध्ये किंवा जे काही सेल्युलर रिस्पिरेशन हे जे काही प्रोसेस आहेत तर त्याच्यामध्ये जे काही कॉन्झर्व्ह जीन्स आहेत त्याचा खूप त्याचं काम केलं जातं. दिस प्रोसेसेस आर कॉमन टू ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा लिव्हिंग थिंग्स, एक्सप्लेनिंग व्हाय दिस जीन्स आर कॉन्झर्व्ह. आणि हे जे काही वेगवेगळे जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत, त्याच्यात काही ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये ही जी काही प्रोसेस आहे, जे काही कॉन्झर्व्ह जीनचा वापर करून DNA रेप्लिकेशन करणं, प्रोटीन सिंथेसिस करणं किंवा सेल्युलर रेस्पिरेशन करणं हे चालू असतं. पण हे जे काही कॉन्झर्व्ह जीन आहेत ते का बरं यूज केलं जातं त्याचं आपण पाहूया. तर हे जे काही जे कॉन्झर्व्ह जीन आहे त्याचं जर आपण कॉन्झर्वेशन जर पाहिलं तर व्हॅरी करत असतं काही ऑर्गॅनिझममध्ये. सम जीन्स लाईक दोज फॉर अ रायबोझोमल RNA आर युनिव्हर्सली कॉन्झर्व्ह अक्रॉस ऑल ऑफ लाईफ फॉर्म्स. आणि हे जे काही RNA हा जो काही रायबोझोमल RNA हा जो काही जीन आहे, कॉन्झर्व्ह जीन आहे, तो युनिव्हर्सली कॉन्झर्व्ह होत असतो बॉडीमध्ये. म्हणजे म्हणजे तो अनचेंज असतो बॉडीमध्ये इव्होल्युशन थ्रू, पण त्याचे वेगवेगळे उपयोग हे ऑर्गॅनिझममध्ये किंवा त्या सेलमध्ये होत असतात. अदर मे बी कॉन्झर्व्ह विथ द स्पेसिफिक ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम लाईक अ वर्टिब्रेट्स. आणि वर्टिब्रेट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे कॉन्झर्व्ह जीन असतील किंवा जे काही स्पेसिफिक ग्रुप आहे ऑर्गॅनिझमचे त्याच्यामध्ये वेगवेगळे कॉन्झर्व्ह जीन हे आपल्याला पाहायला मिळतात. तर आता त्याचं इम्पॉर्टन्स काय त्यात आपण पाहूया. तर ह्या कॉन्झर्व्ह जीनमुळे जे काही सायंटिस्ट वगैरे असतील किंवा वेगवेगळे जे काही टेक्निक वगैरे शोधून काढायचे डिसीजच्या अगेन्स्ट, तर ते आपण याच्याद्वारे करू शकतो. तसंच जे काही कॉन्झर्व्ह जीनमध्ये हे अनचेंज असल्यामुळे तर इव्होल्युशनद्वारे काही जर बॉडीमध्ये चेंजेस वगैरे झाले असतील DNA, आणि काही वेळेस काय होतं की चेंजेस वगैरे घडून येतात DNA रेप्लिकेशनमध्ये, प्रोटीन सिंथेसिसमध्ये. तर मग पहिलं जे काही प्रोटीन सिंथेसिस होत असते ते चेंज होऊन जातं. प्रोटीन सिंथेसिस कसं त्याची प्रोसेस ही चेंज होऊन जाते थोडीफार. तर मग हे काय कॉन्झर्व्ह जीन आहे त्याच्यात वापरले जातात आणि याच्यामुळे समजू शकतं की जर आधी इव्होल्युशनच्या आधी आणि इव्होल्युशनच्या नंतर जर प्रोटीन सिंथेसिसची जी काही प्रोसेस वगैरे असेल एखाद्या स्पेसिफिक प्रोटीनची, तर ती कशी आहे ते कॉन्झर्व्ह जीनने आपण समजू शकतो. तसंच आपण जर पाहिलं जे काही म्युटेशन जर कॉन्झर्व्ह जीनचं झालं तर त्याच्यामुळे ते जे काही वेगवेगळ्या जे काही डिसीजसोबत लिंक आहेत, जेणेकरून वेगवेगळे डिसीज असतील, ऑटोइम्यून डिसीज असतील किंवा इन्फेक्शन कॉज डिसीज असतील, तर
आपण त्याला ॲज अ रिसर्चर म्हणून वापरू शकतो, जेणेकरून आपण टार्गेटेड एखादा जर इन्फेक्शन आपल्या बॉडीमध्ये झाला असेल तर कॉन्झर्जिनचा वापर करून त्या डिसीजला क्युअर करण्यासाठी किंवा त्याला ट्रीट करण्यासाठी आपण कॉन्झर्जिनचा वापर हा करू शकतो. तर वेगवेगळे जर एक्झाम्पल आपण जर पाहिले तर पहिलं आहे रायबोझोमल RNA. तर त्याच्यामध्ये हा जो RNA आहे तो मेनली जे काही सेल्युलर मशिनरीज वगैरे असतील प्रोटीन सिंथेसिसमध्ये, आणि हा जो इसेन्शियल कंपोनंट म्हटला तो रायबोझोमचा, आणि प्रोटीन सिंथेसिसमध्ये हा जो काही रायबोझोमल RNA आहे तो वापरला जातो. तर DNA पॉलिमरेज हा मेनली हा जो एन्झाईम आहे किंवा हा जो जीन आहे तो DNA रेप्लिकेशन करण्यासाठी ज्यावेळेस सेल डिव्हिजन हे होत असतं त्यावेळेस DNA रेप्लिकेशन करण्यासाठी हा जो काही DNA पॉलिमरेज हा जीन किंवा कॉन्झर्जिन वापरला जातो. तिसरा आहे ATPज. आपल्याला माहिती आहे की हा असा फॅमिली ऑफ एन्झाईम ग्रुप आहे जेणेकरून जे ATPज आहे, ATP म्हणजे ॲडेनाईन ट्रायफॉस्फेट, हे पूर्णपणे ते सर्वाईव्ह करतो की युटिलाइज करतो, जेणेकरून जे काही सेल्युलर प्रोसेस असतील त्याला ॲज अ पॉवर म्हणून भेटली जाते किंवा एनर्जी सोर्स म्हणून दिला जातो. हिमोग्लोबिन आणि अजून एक हा जो काही कॉन्झर्जिन असे आहे तो काय करतो, जो की रेड ब्लड सेल रिस्पॉन्सिबल असतो, जेणेकरून जे काही आपले ऑक्सिजन वगैरे असतील ते ट्रान्सफर करण्यासाठी किंवा मिनरल्स वगैरे असतील ते ट्रान्सफर करण्यासाठी वर्टिब्रेटमध्ये वापरला जातो. तर हे झाले त्याचे एक्झाम्पल. आणि हाऊ आर कॉन्झर्जिन आर आयडेंटिफाय, आणि हे जे कॉन्झर्जिन असतील ते आपण कसे शोधू शकतो, म्हणजे वेगवेगळे जे काही बायो इन्फॉर्मेटिक टूल वगैरे आहेत. तसंच मी मगाशी सांगितलं DNA आणि RNAचं जे काही सिक्वेन्स असतील किंवा प्रोटीन्सचे सिक्वेन्स असतील त्याच्याद्वारे डिफरंट स्पेसेसमध्ये किंवा इव्होल्युशनमध्ये जे काही त्याच्यात जे काही सिक्वेन्समध्ये चेंजेस वगैरे घडून येत असतं किंवा त्याच्यात म्युटेशन वगैरे घडत असतं, आणि ह्या टेक्निकद्वारे किंवा हे जे काही त्याच्यामध्ये चेंजेस घडून आले त्याच्यामुळे आपण कॉन्झर्जिनचा वापर करून हे जे काही प्रोटीन असेल किंवा DNAचे चेंजेस वगैरे असतील, सिक्वेन्स असतील ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. आणि याच्यामुळे आणि कोणता कॉन्झर्जिन तिथे उपयोगात होतो ते सुद्धा आपण आयडेंटिफाय करू शकतो. आणि ज्यावेळेस हाय लेवलची जे काही सिमिलॅरिटी वगैरे असेल किंवा कॉन्झर्वेशन होत असेल किंवा रेप्लिकेशन वगैरे होत असेल किंवा प्रोटीन सिंथेसिस होत असेल तर वेगवेगळ्या बायो इन्फॉर्मेटिक टूल असतात. त्याच्यामध्ये ब्लास्टा हॅमर वगैरे हे जे काही वेगवेगळे जे काही टूल्स आहेत त्याच्याद्वारे जे काही कॉन्झर्जिन आहे ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. आणि तसंच त्याचे जे काही फंक्शन वगैरे आहे ते सुद्धा आपण आयडेंटिफाय करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण कॉन्झर्जिन हा टॉपिक डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.